नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे 22 जुलै. तर कालच्या दिवशी रात्री मी डायरेक्ट घरी आलो होतो, त्यामुळे CNG भरला नव्हता. तर सगळ्यात पहिले आपण आधी जाऊया CNG पंपावरती, CNG भरूया आणि त्याच्यानंतरच मग उबर आणि रॅपिडो लॉग इन करूया. मग बघूया पुढे काय होतं आहे ते. तर मंडळी, जसं मी कामोठ्याच्या बाहेर हायवेवरती आलो आहे, दनादन पाऊस सुरू झालेला आहे. सकाळ सकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे. आता बघूया CNGसाठी किती लाईन लागलेली आहे, त्याच्यावरून मग आपण पुढच्या दिवसाचं नियोजन करूया. तर लाईन तर खूप कमी आहे, थोडीच लाईन आहे, पण आहे लाईन. तर मंडळी 10 मिनिटात नंबर आला, भरला CNG आणि आता आपण जात आहोत कामोठ्याच्या जवळ. तर मंडळी, कामोठ्याच्या CNG पंपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, कंप्रेसर खराब झाला आहे, त्यामुळे अजिबात प्रेशर नाही आहे. आणि हा पाऊस बघा, काय खतरनाक पाऊस पडतो आहे. तर आता उबर केलेला आहे लॉग इन आणि मला बुकिंग लागलेली आहे. पहिली बुकिंग कामोठ्यावरून बँड्राची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो आहे मी बँड्राकडे जाण्यासाठी. तर अटल सेतूने फास्ट रूट दाखवत होता. मग अटल सेतूच्या रोडवरती आलेलो आहे, पण अटल सेतूच्या एंट्री पॉईंटवरती जवळपास 10-15 मिनटाचं ट्रॅफिक झालेलं आहे. बघूया आता काय होतं आहे पुढे. ट्रॅफिक इथे कधी नसतं, काय झालेलं आहे समजत नाही आहे. तर मंडळी, हा आहे अटल सेतूच्या वर जाणारा रस्ता आणि इथे एक जो ग्रीन कलरचा क्रेन दिसते, ती ग्रीन कलरची क्रेन बंद पडलेली आहे आणि त्या क्रेनला काढण्यासाठी येल्लो कलरची क्रेन आलेली आहे. त्यामुळे इथे ट्रॅफिक झालं होतं. 15-20 मिनटं लागले आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी, कारण 2 लेनचा ब्रिज आहे आणि एक लेन बंद झालेली आहे. तर एक लेन चालू असल्यामुळे खूप उशीर झाला आहे. तर मंडळी, पोचलेलो आहे बँड्राला. ट्रिप केली एंड आणि 1210 रुपये कॅश कलेक्ट केले. लगेचच तिथून थोड्या वेळाने मला बुकिंग लागलेली आहे विले पार्लेची. गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP, केला पिकअप आणि आता निघालो आहे मी विले पार्लेकडे जाण्यासाठी. 40 मिनटात मी विले पार्लेला पोचलो. ट्रिप केली एंड आणि 340 रुपये कॅश कलेक्ट केली. मग मी गेलो सिद्धिविनायकजवळ, CNG भरला आणि थोड्या वेळाने मला बुकिंग लागली बँड्रावरून, जी आहे खारघरची. तर मग गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो आहे आता मी खारघरकडे जाण्यासाठी. तर मंडळी, आता आपण आलेलो आहे हा मानखुर्दच्या ब्रिजवरती. ह्या ब्रिजवरती जे CCTV कॅमेरे लावलेले आहेत RTOने, ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि ते 60च्या पुढे स्पीड गेला की लगेच 2000 रुपयाचा चालान काढतो. हे वरती जे दिसत आहेत ते कॅमेरा सगळे ॲक्टिव्ह आहेत. माझ्या 2 मित्रांना आजच फाईन पडलेला आहे. आणि पोचलो आता मी खारघरला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केले 495 रुपये. आणि थोडा वेळ वाट पाहिल्याच्या नंतर मला बुकिंग लागली टाटा मेमोरियल हॉस्पिटलवरून एअरपोर्टच्या जवळ एका हॉटेलची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप. सिद्धिविनायकजवळ CNG भरला आणि थोड्या वेळाने मला बुकिंग लागली बँड्रावरून, जी आहे खारघरची. तर मग गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो आहे आता मी खारघरकडे जाण्यासाठी. तर मंडळी, आता आपण आलेलो आहे हा मानखुर्दच्या ब्रिजवरती. ह्या ब्रिजवरती जे CCTV कॅमेरे लावलेले आहेत RTOने, ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि ते 60च्या पुढे स्पीड गेला की लगेच 2000 रुपयाचा चालान काढतो. हे वरती जे दिसत आहेत ते कॅमेरा सगळे ॲक्टिव्ह आहेत. माझ्या 2 मित्रांना आजच फाईन पडलेला आहे. आणि पोचलो आता मी खारघरला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केले 495 रुपये. आणि थोडा वेळ वाट पाहिल्याच्या नंतर मला बुकिंग लागली टाटा मेमोरियल हॉस्पिटलवरून एअरपोर्टच्या जवळ एका हॉटेलची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप. आणि आता मंडळी, पोचलेलो आहे मी वाशीच्या इकडे. तर खूप ट्रॅफिक आहे इकडे.